नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या आजची बातमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. आम्ही 3 वर्षांपूर्वी शांतीत क्रांती केल्याचं एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा म्हटलंय. त्यापेक्षा मोठा राजकीय कथानक मिळू शकेल का, असं देखील एकनाथ शिंदे यांनी विचारलंय. नाटक होईल, चित्रपट होईल, साहित्यिकांनी आमच्याकडे बघावं, असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले. तर कितीही डुबक्या मारा, गद्दारीचा शिक्का कायम राहणार, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या प्रयागराज दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे, आम्ही 3 वर्षापूर्वी शांतीत मोठी क्रांती केली. जगभरात हा उठाव झाला. जगभरात 33 देशांनी त्याची दखल घेतली. मला सांगा, कादंबरीपेक्षा यापेक्षा मोठं राजकीय कथानक मिळू शकेल का? जाऊ द्या. खरं तर एक चांगली कादंबरी, जबरदस्त मोठा सिनेमा, नाटक होईल. साहित्यिकांना माझं आव्हान आहे, जरा आमच्याकडे बघा. मी केलं ना, आता सुद्धा मला गंगेचं पाणी दिलं आहे. काय ते नमोमी गंगा वगैरे आहे, सगळ्या गंगेबद्दल मान आहे, सन्मान आहे, सगळे. पण मी जाऊन नुसतं गंगेमध्ये स्नान करून आलो, इकडे 50 खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारून आलो. उपयोग काय त्याचा? इकडे घ्यायचं, इकडे गद्दारी करायची, महाराष्ट्राची गद्दारी करायची, 50 खोके घ्यायचे आणि तिकडे जाऊन डुबकी मारून आला म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात. गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे, किती डुबक्या मारा.